नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस आणि चैत्र महिना. तर आजपासून चैत्र महिन्याला सुरुवात होती आणि चैत्र महिन्यातल्या पहिल्याच दिवशी असतो गुढीपाडव्याचा सण. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा. तर त्यामुळे ना मी सकाळी उठली, बाहेरलं वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. खूप जास्त धूळ बसली होती, तासभर तर गेलं मला सगळं साफसफाई करायला. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, त्यानंतर उंबरठ्याचं पूजन केलं, त्यानंतर तुळशी मातेचं पूजन केलं आणि दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून दरवाजावरती सुद्धा छान असं हळदीचं स्वस्तिक काढलं. आज गुरुवारसुद्धा आणि मराठी नवीन वर्ष चालू होते. वार कुठलं का असताना पण आपला शुभ मुहूर्त महत्त्वाचा असतो. आणि आज बघा पाण्याची खूप जास्त गरज होती, तर पाणीच आमच्या नळाला वरती काही आलं नाही, प्रेशर नव्हतं, काय प्रॉब्लेम झाला होता माहिती नाही, म्हणून त्यांनी ना खालनं पाणी आणायला लागलं. सकाळी 4:30 वाजल्यापासून माझं काम चालू होतं. ते सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत म्हणजे साफसफाई करणं, उंबरठा पूजन आणि तुळशी पूजन या सगळ्या गोष्टी सगळं असं करायला मला थोडासा वेळच लागतो बरं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम लक्ष्मी नमो नमः. जय तुळशी माता दी. तुळशी माताला नमस्कार करून मंत्र म्हणून त्यानंतर सूर्यदेवांनाही नमस्कार केला, तिथेही जलार्पण केलं आणि मी तुळशीला पाणी घातलं. उंबरठा वगैरे स्वच्छ धुतलं की पहिलं मी सूर्यदेवांना सुद्धा नमस्कार करते जलार्पण करून. आणि त्यानंतर म्हटलं आता थोडंसं तरी व्हिडिओ करावा, कारण की मी साडी तर कधी जास्त नेसत नाही. तर ते म्हणत होते टावेल वगैरे आहे मागं, मग कसं व्हिडिओ करू, तर त्यांचं चालू होतं. मी म्हटलं आता करा जसं असेल तसं, एवढा वेळ पण नाही आहे, मुलं झोपले तोपर्यंत. तर आहे ना मग थोडंसं असं व्हिडिओ शूट केला. तर कशी वाटते माझी साडी सांगा. तर 2-3 वर्षातून मी घातली तेव्हाच घातली होती, जेव्हा वेदिकाचा जावळ काढायचं तेव्हा, म्हणजे त्यावेळेसच ती साडी घेतलेली होती, त्याच्यानंतर घातली नाही. तेव्हाचे ब्लाऊज मात्र मला आत्ता येत नाहीत. तर आहे ना म्हटलं आता तुमच्यासोबत सुद्धा फोटो काढू, तर ते बोलत होते कशाला असं तसं, म्हणून मी असं तोंड जरा वाकडं केलं तर असं झालेलं. तर आहे ना आज गुढीपाडवा म्हटल्यावर आहे ना म्हटलं आता हे थोडंसं शूट केलं. देवपूजा करायला वेळ लागतो, 1.5 तास तरी लागतो मला. तर आहे ना मग आहे ना मी आता आतमध्ये आली आणि देवपूजा केला. तर त्या अगोदर आहे ना उंबरट्यावरती मी पूजन वगैरे तर केलंच, पण थोडीशी रांगोळी सरकली होती म्हणून ती जरा सरळ केली आणि त्यानंतर परत नमस्कार केला. तर आहे ना मग घरात आले, देवपूजा वगैरे सगळं केलं आणि मग शेवटी स्वामींना हे केलं, थोडंसं जलार्पण करून अभिषेक केला आणि स्वामींना परत मग जलार्पण करून स्वामींना स्वच्छ असं धुवून काढलं. आणि त्यानंतर मग स्वामींची आंघोळ तर झालीच. आता आहे ना स्वामींना आहे ना मस्त असं अत्तर वगैरे लावून, सेंट वगैरे लावून परत स्वामींना चंदन टीका लावून स्वामींच्या जागेवर बसवते आणि स्वामींना सुद्धा घाटे देते. आणि आज येल्लो कलर, पिवळाच कलरच्या घाट्या आणल्यात. गुरुवार आहे आणि परत स्वामींसाठी म्हणजे योग बघा किती छान आहे. गुरुवार आहे आणि स्वामींचा वार आहे आणि गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आला आहे आणि उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. तर मस्त आहे. तर म्हणून यांनी पिवळ्या रंगाचीच गाठी आणली होती, ती पण स्वामींना घातली. आणि बघा आमच्या स्वामींना सेंट लावताना स्वामी हसतायत. मला खरंच त्यांना बघितलं नाही, एकदम असं प्रसन्न वाटतं आणि हसरे स्वामी, तर हसरा मुखडा आहे स्वामींच्या चेहऱ्यांचा, त्याच्यामुळं मला नेहमी असं छान वाटतं त्यांना बघितलं की. आणि मी पण मनोभावे करते जे काही मला करायचे ते, जर का मला इच्छा नसेलच तर मग मी थोडंसं असं रिलॅक्स घेते. पण जेव्हा पण मी काही करायला जाते देवांचं, तर तेच एकदम श्रद्धेने आणि एकदम मनोभावे करते. आणि बघा तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन घ्या. स्वामी आपल्या प्रत्येक ह्याच्यातून म्हणजे आपण म्हणतो ना, तर मार्ग दाखवतात वेळोवेळी. तर अनुभव येतो थोडं स्वामींचे, लगेच अनुभव येत नाही, पण थोडे दिवस गेले सेवा करता करता की मग आपोआप अनुभव यायला लागतात. तर बघा माझी देवपूजा आजची अशी झाली. फुलं त्यांना रात्री सांगितली होती, पण किराणा हे ते बऱ्याच गोष्टी आणायच्या होत्या आणि मग त्यात ते राहून गेलं आणायचे फुलं. मग आज काही फुलंच नाही आहे, तसेच बिना फुलांची देवपूजा झाली. पण आता उद्या प्रकट दिनाला मात्र फुलं असणार आहेत, सगळं काही व्यवस्थित. शक्यतो मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करते. सो तुम्ही ये ना उद्याच्याला नक्की लाईव्ह या. सारामृत वाचायचा आपल्याला लाभ मिळेल, ऐकायचा लाभ मिळेल. तर बघा माझं छोटंसं देवघर आहे आणि यालाच करायला मला खूप जास्त वेळ लागतो. त्यानंतर मुलांची मज्जा मस्ती झाली. हे तर कामाला गेले आणि हा तर तिचाच फ्रॉक घालून बसलेला. आता असं वाटायलंय मुलगी का काय, कारण की दोघंही इतकं खेळताय ना भारी, मला एवढं भारी म्हणजे काय सांगू तुम्हाला. तर मस्त खेळतायत एकदम मैत्रिणी असल्यासारखं. आणि तो पण आहे ना तिचं ऐकतोय, दिदी दिदी असं, दिदी तसं. म्हटलं आता थोडासा वेळ यांच्यासोबत घालावा, 15-20 मिनटं यांच्यासोबत घालवली, थोडंसं खेळली. तेही खेळत होते. मग दिवसभर कोंडून दिवसभर मग ते काय होते का मोबाईल घेऊन बसले जाते, तर माझी कामही होत नाही आणि करूनच त्याला मोबाईल पाहिजे म्हणून. पण काय करणार,
तो जरा समजून घेतो, पण इथला समजायचं म्हणजे अवघड आहे. सारखं रडत राहते, अशा गोष्टी सारख्या घडत असतात. पण दोघं बहीण भावाचं बघा किती जीव आहे एकमेकावर, एकमेकांची केअर करता, काळजी करता, एकमेकांना काय हवं नको ते बघता. असं सुद्धा ह्यांचं चालतं. आता भाई बहीण हे म्हटल्यावर असं चालतंच, थोडं असं तर थोडं तसं, थोडं भांडणं थोडी थोडी असं असतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात असं असतं, कारण की मीही ते अनुभवलंय. आमचं पोळ्याचा त्याचा स्वयंपाक, मग ही अशी कामं सगळी आटोपली आणि संध्याकाळच्या वेळेस स्वामींना दिवाबत्ती लावलं आणि हा नैवेद्य वगैरे स्वयंपाक झाल्यानंतरच नैवेद्य वगैरे स्वामींचा ठेवतात. देवाऱ्यात ठेवायला जागा नव्हती म्हणून असा मी नैवेद्य ठेवते नेहमी. आणि त्याच्यावरती प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवते. म्हणजे असं म्हणतं की आपण जेव्हा देवबाप्पांना नैवेद्य ठेवतो ना, तर आहे ना त्यावेळेस त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवणं गरजेचं आहे. तरच देवबाप्पा आपलं जे आपण जे नैवेद्य ठेवतो तर ते ग्रहण करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस नैवेद्य ठेवताना न चुकता तुळशीचं पान ठेवत असते. आणि त्यानंतर आहे ना भाऊजी आले होते, तर निकिता इथे नाही, बाळाला घेऊन मम्मीकडे गेली मम्मी घेऊन गेले तिला. तर मग त्यांच्या आता तिथं बऱ्याच गोष्टी होत्या, तर मग ते काही खराब होईल म्हणून ते बरेच चटणी असेल, शेंगदाण्याचं कूट असेल, बेसनपीठ असेल, रवा असेल, अजून यात काय काही खडी साखर आहे, अशा बऱ्याच गोष्टी ते घेऊन आले. तांदूळ आणि यामध्ये गव्हाचं पीठ आणि मम्मीनं गोमूत्र गावाकडून आणलं होतं. मला मागच्या वेळेस येताना लक्षातच नव्हतं, मी मग त्यांना आणायला सांगितलं. भाऊजी घेऊन आले येताना. आता तरी पण मम्मीनं हरभऱ्याची डाळ हां ती राहिलीच बहुतेक बघा. हरभरे राहिले, मम्मीनं हरभरे पण आणले होते, ते राहिले जातात दत्तनगरला, परत आणतील. आणि उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे, त्याच्यामुळं मी शक्यतो सकाळी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहे सारामृतांचं वाचन करायला. आता माझ्याकडे सारामृत जे आहे ते मी 11 गुरुवारचं मी असं वाचत होते प्रेग्नेन्सीमध्ये, हे सारामृत. तर हे सारामृत आता ही पोथी एवढी आहे, कमीत कमी 2 तास तरी लागतील वाचायला. त्यावेळेस मला 2.5 तास लागायचे, कारण की शब्द मुखात नव्हते. पण आता शब्द माझ्या ओठावरती असणार आहेत, त्याच्यामुळं वाचन पटकन होईल. तर शक्यतो तुम्ही पण सकाळी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शेअरिंगसुद्धा करा की आपण सारामृत घेतो आहे, तर आपल्यासोबत इतर स्वामी भक्तांचासुद्धा त्यामध्ये लाभ असेल आणि त्यांनाही सेवा करता येईल किंवा हे ऐकण्याचं तरी भाग्य लाभेल. तर आपण सकाळी भेटूयात. तर सर्वांना शुभरात्री. आता रात्रीचे किती वाजलेत? 8:30 वाजलेत आणि ही मुलं झोपलेत. आता थोड्याच वेळात उठतील, कारण की आत्ता झोपलीत 7 वाजता. सकाळी साडी नेसली होती, ती काढलीच नाही, अशी ठेवली. आणि पहिल्यांदा मी साडीवरती सगळं स्वयंपाक केलं आहे, पोळ्यांचा स्वयंपाक. मी कधी साडीवरती कधी केलं नाही, किंवा साडी पूर्ण दिवसभर मी कधीच ठेवलं नाही. गावाकडे कधीतरी काय कार्यक्रम असला तरी 1-2 तास ठेवते, पण असं नाहीच आहे. आज पहिल्यांदा दिवसभर साडी अंगात ठेवून काम केलं आहे. आणि पेशवाई साडी 2 वर्षापूर्वी वेदिकाचं जेव्हा जावळ काढायचं होतं ना, 3 वर्ष होऊन गेले, 3-3.5 वर्ष, तर तिच्या जावळाच्या वेळेस ही साडी घेतली होती हिरवी. त्याच्यावरचं ब्लाऊज मला आत्ता येत नाही, पण हे मिशोवरून मागवलं आहे, मॅचिंगच झालं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाला आजच सुरुवात झाली, तर तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा. तुमचं हे वर्ष भरभराटीचं, सुख समृद्धीचं जावं, घरात समृद्धी यावी, तर अशीच माझी प्रार्थना आहे. आणि भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. उद्या सकाळी लाईव्ह यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू सद्गुरू माऊली.